Cancer Healer Center, a new beginning. धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी हे माझ्या विरोधात षडयंत्र, योग्य वेळी षडयंत्र रचणाऱ्याचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार, सुरेश धस यांचं वक्तव्य. पक्षाध्यक्ष नात्यानं दोन्ही नेत्यांची भेट घडवली. धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र बावनकुळेंचा नकार. राखेतून फिनिक्स पक्षी बाहेर पडतो, मात्र बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि धस यांची मैत्री बाहेर आली. जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल. ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच आधुनिक फितूर निघाले. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सोडून देण्यासाठी सुरेश धस मॅनेज झालेत. धस मुंडे भेटीनंतर जरांगेंचा आरोप, तर प्रकरण दाबलं गेल्यास धस जबाबदार असल्याचाही इशारा. खासदार सुप्रिया सुळे 18 तारखेला बीडला जाणार. देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीड प्रशासनाशी चर्चा करणार. बीडचा मुद्दा संसदेमध्ये मांडण्याची सुळेंची माहिती. मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये महत्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न. डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती. तर शिवसेना भवनात उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक. पक्षाचं धोरण असलं तरी निवडणुकीमधील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नको. निवडणुकीमधील पराभवासाठी आपणच जबाबदार. मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंची परखड भूमिका. एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल. रामदास कदम यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंग्विन असा उल्लेख. ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश. तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेमध्ये प्रवेश. ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा. क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त. भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 500 कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उद्या पक्षप्रवेश. आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीमध्ये निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.